कागल तालुक्यातील लिंगणूर कापसीचे रहिवासी नेताजी आवळेकर यांनी जिल्हा परिषदेतील यंत्रणेला हाताशी धरून 5 लाख रुपयांच्या शासकीय निधीचा गैरवापर केलाय। ही रक्कम त्यांच्याकडून व्याजासह वसूल करावी, तसंच त्यांना मदत करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी माजी सरपंच प्रमोद कुराडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। कागल तालुक्यातील लिंगणूर कापशीच्या नेताजी आवळेकर यांनी गैरकृत्य केल्याचा आरोप माजी सरपंच प्रमोद कुराडे यांनी पत्रकार परिषदेत केला। आवळेकर यांची स्वमालकीची विहीर असतानाही त्यांनी जुन्याच विहिरीची नव्यानं नोंद करून शासनाचं 5 लाख रुपये अनुदान उचललंय। शिवाय त्यांचा मुलगा मयूर आवळेकर याला रोजगार हमी कामाचा मजूर म्हणून कागदोपत्री दाखवण्यात आलंय। आवळेकर कुटुंबियांनी खोटी कागदपत्र रंगवून रोजगार हमी योजनेचं अनुदान हडप केलंय। त्यासाठी त्यांनी बोगस बांधकाम मजुरांचं रेकॉर्ड तयार केलंय, असंही प्रमोद कुराडे यांनी सांगितलं। आवळेकर कुटुंबियांच्या भ्रष्टाचारी गैरव्यवहाराची तड लावण्यासाठी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचंही कुराडे यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला विलास भोसले, तुषार किल्लेदार उपस्थित होते।